मराठी अंतिम शब्द न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। दुर्गाडी किल्ल्यावर शिवसैनिकांचे घंटानाद आंदोलन, पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते ताब्यात। कल्याण शहरातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या जोरदार घंटानाद आंदोलनामुळे संपूर्ण शहरातील वातावरण चांगलेच तापले। विविध धार्मिक आणि स्थानिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भगवे झेंडे, जोरदार घोषणाबाजी आणि पारंपरिक घंटानादामुळे दुर्गाडी किल्ला परिसर अक्षरशः दणाणून गेला होता। दुर्गाडी किल्ल्याचा सन्मान राखला गेला पाहिजे, हिंदूंच्या श्रद्धास्थानाशी छेडछाड सहन केली जाणार नाही, प्रशासन जागे व्हा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। आंदोलनकर्त्यांनी हातात घंटा घेत पारंपरिक पद्धतीने घंटानाद करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रशासनावर गंभीर आरोप केले। दुर्गाडी किल्ल्याशी संबंधित विविध प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले। संबंधित प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावेत, अन्यथा यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता दुर्गाडी किल्ला परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलन उग्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी अनेक शिवसैनिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। त्यामुळे काही काळ आंदोलनस्थळी धावपळ आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान आंदोलनामुळे दुर्गाडी किल्ला परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईलद्वारे आंदोलनाचे चित्रीकरण केले। या आंदोलनामुळे कल्याण शहरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात या प्रश्नावर आणखी मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून दुर्गाडी किल्ल्याशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे। आंदोलनानंतरही परिसरात काही काळ पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो, धर्मवीर आनंदीके साहेबांना वंदन करतो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेची घोडदौड चालू आहे ते उद्धवसाहेब ठाकरेंना वंदन करतो आणि आदित्य साहेबांना वंदन करतो। इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी सगळ्यांची नावं घेत नाही, कारण आपल्याला आधीच वेळ झालेला आहे। आज हे आंदोलन दिघे साहेबांनी 30 वर्षापासून सुरू केलेलं आहे, परंतु या आंदोलनाला अजूनपर्यंत यश नाही। एक समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होतोय, हे कधी पण घटनेच्या 25 कलमानुसार अवैध आहे, चुकीचं आहे आणि त्या संदर्भात आपण डीसीपी, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, एसीपी आणि सर्वांना आपण पत्र दिली, पण एका पण अधिकाऱ्यांनी आपल्याला त्या पत्राचं उत्तर दिलं नाही। आपण त्यांना परवानगी मागितली, ती नाकारली, हे पण कळवलं नाही। तरी पण आपण पुढच्या वर्षी, ही आपली पूर्वतयारी होती, त्यांचं एक्नॉलेजमेंट आपण घेतली, त्यांना दिलेली पत्र, आणि पुढच्या वेळेला 1 महिना आधी आपण हायकोर्टात याचं पिटिशन दाखल करतोय। जे 25 कलमाची अवहेलना हे करतात आहे त्याला आपण चॅलेंज देतोय आणि तिथे 101% न्याय होईल अशी माझी खात्री आहे आणि न्यायालय आपल्याला न्याय देतील। हिंदूंचा तो विजय ठरेल अशी माझी, जेव्हा मी वकिलांशी चर्चा केली त्याच्यातनं असं दिसतंय की आपल्याला 100% न्याय मिळेल। खरं म्हणजे नमाजाला आमचा विरोध नाही, पण नमाजाच्या वेळेला मंदिर बंद करतात, या अस्मितेला आमच्या ठेच पोचणारी गोष्ट आहे, हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का पोचणारी गोष्ट आहे आणि म्हणून हे आंदोलन केलं जातं। आज आधीच्या आपल्या जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी ऍक्च्युअली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कलेक्टरला, डीसीपींना, एससीपींना बोलावून एका टेबलवर चर्चा करून याच्यातनं मार्ग काढायला हवा होता, कुठलं तरी सोल्युशन काढायला हवं होतं आणि याला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु तसं करायची यांची मानसिकता नाहीये। यांना हे आंदोलन एक व्यापार किंवा एक धंदा असं समजतात ते, म्हणूनच आज
त्यांची मिरवणूक केली तर फटाकडे फोडले. हे निषेधाचं आंदोलन आहे, त्याच्यात कोण फटाकडे फोडतो का? साध्या कॉमन सेन्स नाही. जिथे काळे झेंडे दाखवले जातात, जिथे काळे कपडे घातले जातात, कारण आपला अपमान केला जातो हिंदूंचा, तिथे फटाकडे फोडून आनंद साजरा केला जातो. ही किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे त्यांना मानसिक ज्ञान नाहीये. जिथे बाळासाहेब आणि टिके साहेब एका साईडला लावलेले आहेत आणि व्यासपीठावर एकनाथ शिंदे आणि खासदारांचे फोटो लावलेले आहेत. म्हणजे किती बुद्धिमत्ता आहे आणि किती कोणाला किती महत्व द्यायचं याचं ज्ञान आहे. आज हिंदूंबद्दल बोलू नये, परंतु आम्ही डीसीपींनी जेव्हा मीटिंग बोलवली तेव्हा सर्व हिंदू संघटनांनी एक होऊन हे आंदोलन करायला पाहिजे होतं. दिघे साहेब शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करत नव्हते. हिंदू मंच 14 संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करत होते. मलंगडचं आंदोलन पण हिंदू मंच तर्फे केलं जात होतं, परंतु हिंदू मंच राहायला बाजूला. हे प्रत्येकाचे आपापले व्यासपीठ सांभाळण्यात दंग आहेत आणि त्याला न्याय मिळवण्याची मानसिकता बिलकुल नाहीये. पण आपण जे पोलीस प्रशासन आणि सरकार हे जे हिंदूंवर अन्याय करतो त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही दुर्गाडीकडे कूच करण्यासाठी निघत आहोत. बोला पुंडलीकर ठेक्यामध्ये वाजव ना, ठेक्यामध्ये वाजव. हो. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.